नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता पी-एम किसानचा हप्ता आताच येऊन गेलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर सुद्धा काय झालेलं आहे, पी-एम किसानचा हप्ता अ, वर्ग करण्यात आलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पी-एम किसानची जी आतुरता लागली होती, त्यांना ते मेसेजही आले आहेत. पण काही शेतकऱ्यांना काय झालेलं आहे, त्यांचं सगळं काही रेग्युलर असेल, सगळं काही व्यवस्थित चालू असून सुद्धा काय झालेलं आहे, हप्ता बंद पडलेला आहे. तसे शासनाने निकषच लावले होते, पती-पत्नी दोघांना जर येत असेल तर मग पतीचा हप्ता काय होणार आहे, बंद होणार आहे. असं काय केलं होतं, शासनाने सांगितलं होतं. पण त्यामध्ये काही कुटुंबामध्ये तर वडिलाला येत होता आणि मुलांना पण येत होता. तर ते काहींचं वडिलांना हप्ता आलेला आहे, मुलांचा बंद पडलेला आहे आणि काही कुटुंबामध्ये एका जणाचंच फक्त रजिस्ट्रेशन होतं घरामधून वडीलधारी माणसाचं. तर त्यांचा सुद्धा काहींचा हप्ता काय झालेला आहे, पी-एम किसानचा बंद पडलेला आहे आणि बंद पडलेला असल्यामुळं मग त्या शेतकऱ्यांचे भ्रम असा झाला आहे, की आपल्याला आता पी-एम किसानचा तर हप्ता आलेलाच नाही, आपला बंद झालेला आहे आणि त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता काय होणार आहे, आपल्याला खंडित होणार आहे. म्हणजे ते सुद्धा काय होणार आहे, हप्ता आपल्याला येणार नाही असा भ्रम निर्माण झालेला आहे. पण अद्याप ज्या काही शेतकऱ्यांना जो पी-एम किसानचा हप्ता आलेला आहे, त्यांचं काय नाही, त्यांचं रेग्युलर चालूच आहे असं म्हणावं लागेल. कारण त्यांचे बंद वगैरे पडणार नाहीत अविरतपणे आणि ज्यांचे बंद पडलेले आहेत तर त्यांचं अद्याप काही कारण समजलेलं नाही. नेमका काय अडचण आहे, कशामुळं बंद पडलेले आहेत, आहे का नाही? परत इथून पुढे चालू होतील का नाही? पण काहींचे के-वाय-सी अभावी बंद पडलेले आहेत. काहींचे आधार शेडिंग आधारला मोबाईल आपलं हे आधारला बँक वगैरे लिंक नाही, बँकेला आधार लिंक नाही, असं काहीतरी कारणास्तव काय झालेले आहेत, हप्ते रोखलेले आहेत आणि काहींचं काहीच कारण कळलेलं नाही. अद्याप काही समजलेलं नाही, काही रिझन पण दिसलेलं नाही. मग त्यांनी काय करायचं आहे, आपल्या एक जवळच्या आपण जिथं तहसीली वगैरे असते ना, तिथं जाऊन चेक करायचं आहे. तिथं तहसीलीमध्ये एक वेगळा सेक्शन आहे. त्या सेक्शनमध्ये जायचं आहे, पाहायचं आहे आपल्याला काय कारण आहे. आपण तर पात्रता निकषमध्ये बसत आहेत आणि बसत असून सुद्धा मग आपल्याला हप्ता का नाही आला? त्याचं काय करायचे आहे, चेक करायचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तिथं जाऊन पाहायचं आहे. तुम्ही पहा, तिथं जाऊन आपल्या हप्त्याचं काय कारण आहे, का रोखलेला आहे का नाही? हा हप्ता रोखला तर पुढचाही रोखू शकतो. तुमचा नमो योजनेचाही हप्ता रोखू शकतो. पी-एम किसानचाही येणारे हप्ते रोखू शकतात, बंद होऊ शकतात. त्यामुळं मग काय करायचं आहे, तातडीने तुम्ही पाहायचं आहे, तिथं जायचं आहे. आपलं काय कारण असेल, तुमचा 7/12 घेऊन जा, बँक पासबुक, आधार कार्ड आहे का नाही? बँकेला आधार लिंक आहे का नाही, हेही पाहायचं आहे. काहींचे के-वाय-सी अभावी सुद्धा काय झालेले आहे, तर दुर्लक्ष केलेलं आहे. लक्ष दिलेलं नसल्यामुळं मग ते हप्ते बंद पडलेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे असे अनेक वेगवेगळे कारणं आहेत. ज्यांचे चालू आहेत रेग्युलर त्यांना काही अडचण नाही, त्यांचे पडलेलेच आहेत. पण ज्यांचे पडले नाहीत त्यांनी काय करायचं आहे, चेक करायचं आहे. नाहीतर मग जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जा, तिथं व्हेरिफाय करून बघा, बघा काय अडचण आहे. आहे का नाही? जर पडला असेल तर मग दुसऱ्या एखाद्या बँकेमध्ये आपले जेवढे बँके आहेत, अकाउंट आहेत तिथं जाऊन बघायचं आहे, कोणत्या अकाउंटला गेलेला आहे. असं तुम्ही काय करू शकता, चेक करू शकतात. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे काय झालेले आहेत, हप्ते अद्याप कळलेले नाहीत कुठं पडला काय. जे रेग्युलर बँकेमध्ये पडत होते तर तिथं तर पडलेला नाही. मग त्यांचा भ्रम असा झाला आहे, की आपले काय झालेले आहेत, हप्ते बंद पडलेले आहेत. तुम्ही चेक करू शकता, पाहू शकता, काही अडचण नाही. तुमचे हप्ते काहींना आले असतील, काहींना आलेले तर आहेतच काहींना. पण ज्यांचे आले नाहीत त्यांनी मग काय करायचं आहे, तहसीलीमार्फत चेक करायचं आहे, पाहायचं आहे. तिथं जाऊन आपलं आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 वगैरे हे घेऊन जा. मोबाईल नंबर आधारला लागतोय कंपल्सरीच आहे का नाही, हे सर्व गोष्टी. यानंतर के-वाय-सी आपली चेक करा. के-वाय-सी चेक करून पहा, के-वाय-सी झालेलं आहे का नाही. के-वाय-सी नसेल झालेली तर तुमची के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. या सर्व काही गोष्टी काय करायच्या आहेत, आपल्याला चेक करायच्या आहेत आणि नंतर मग आपल्याला काय होणार आहे, तरी बी आणखीन जर एवढं सगळं ओके असून सगळं चांगलं बरोबर असून जर आपला हप्ता येत नाही तर मग त्याचं मग अद्याप काही शासनाकडून आणखीन रिझन वगैरे आलेलं नाही. म्हणजे काही कळलेलं नाही, की का हप्ता पडला नाही, काय कारण आहे. पण बरेच शेतकरी काय झालेले आहेत, ह्या वेळेस हप्त्यापासून वंचित ठेवलेले आहेत. त्याचं काही शासनाने अद्याप कारण सांगितलेलं नाही. जसे की लाडक्या बहिणींचं केलं होतं पाठीमागं 25-26 लाख
तसंच काय झालेलं आहे, काही शेतकऱ्यांचे काय झालेले आहे तर PM किसानच्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता येणार नाही. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर तुमचं काय असेल ते दुरुस्त करून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. धन्यवाद.